मुंबईतल्या या पावसात मी उभा आहे. मागचे 2-3 दिवस मुंबईमध्ये जबरदस्त पाऊस पडतोय. पण मुंबईमधल्या या पावसाची बातमी सांगायला मी उभा नाहीये. मी त्या पावसाची बातमी सांगायला उभा आहे, ज्याबद्दल तुम्ही आम्ही मतदार म्हणून, नागरिक म्हणून फार कन्सर्न्ड असायला हवं. तो हा पाऊस आहे. राजकारणामधल्या असंवेदनशीलतेचा हा पाऊस आहे. आणि त्या पावसामुळे जे एक असंवेदनशीलतेचं डबकं या मुंबईमध्ये प्रामुख्यानं साचलंय, ज्याच्याविषयी राज ठाकरे यांनी थेटपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून त्याबद्दलची तक्रार केलेली आहे, मागणी केलेली आहे. त्या पावसाविषयी बोलूया. आपल्या सर्वांना कल्पना आहे की मागच्या 4-5 दिवसांमध्ये मुंबईमध्ये काय घडलं. मुंबईमध्ये 2 अशा घटना घडल्यात ज्यामुळे मुंबईकर हळहळले. पहिली घटना चेंबूरमध्ये घडली, जिथे एक झाड पडलं आणि झाड पडून एका 11 वर्षांच्या शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. दुसरी घटना घडली साकी नाक्यामध्ये, जिथे रस्त्यावर चालता चालता मॅनहोलमध्ये पडून एका मुंबईकराचा मृत्यू झाला. आणि या सगळ्या घटना घडत असतानाच भाजपचे जे मुंबई अध्यक्ष आहेत, भाजपचे मुंबईमधनं जे आमदार झालेले आहेत ते अमित साटम विधान भवनाच्या परिसरामध्ये या सगळ्या घटनेबाबत हिल्ली उडवताना पाहायला मिळाले. या सगळ्यावरती बोलत असताना ते हसत असल्याचं चित्र अवघ्या महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. देशभर कदाचित ते चित्र सोशल मीडियावरनं गेलेलं असू शकेल. त्यामुळे राज ठाकरे हे जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहितात, या सगळ्या गोष्टीबद्दल तुम्ही या सगळ्या गोष्टीमध्ये लक्ष घालावं अशा स्वरूपाची मागणी राज ठाकरे करतात, तेव्हा प्रश्न पडतो की ही वेळ नेमकी का आली. राज ठाकरेंवरती ही वेळ का आली हा मुद्दा आहेच, पण त्याच्या पलीकडे ही वेळ सामान्य म्हणून आपल्या सगळ्यांवरती का आली की आपण ज्यांना लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देतो त्यांना आपलं प्रतिनिधित्व मिळालं, तिथे असे इतके असंवेदनशील का वागतात की ज्यावरनं आपल्याला त्यांना प्रश्न विचारावे लागतील. त्यामुळे मुंबईपुरती ही बातमी मर्यादित नाहीये, तर सबंध महाराष्ट्रानं या एका प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी, उत्तर शोधण्यासाठी ती बातमी बघायला हवी. नमस्कार, मी गुरुप्रसाद आणि तुम्ही बोलभिडू बघता. व्हिडिओच्या सुरुवातीला सगळ्यात आधी तर त्या 2 घटना, ज्या 2 घटनांनी मुंबईकर हे हळहळले आणि तशा प्रतिक्रिया अर्थातच सगळीकडे उमटू लागल्या. पहिली घटना घडली ती 30 जूनला, जेव्हा मुंबईत चेंबूर परिसरामध्ये एक झाड पडलं. हे झाड एका शाळेच्या बसवरती पडलं, ज्यातनं शाळकरी मुलं प्रवास करत होते आणि त्यापैकी 11 वर्षांच्या विहान श्रीवास्तव या मुलाचा त्यामध्ये मृत्यू झाला. त्यानंतर या सगळ्या प्रकरणावरनं ज्या काही प्रतिक्रिया उमटायच्या होत्या त्या उमटल्याच. दुसरीकडे त्याच्या कुटुंबियांवरती काय दुःखाचा डोंगर कोसळला हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. विहानची आई, मला आठवतं आपण सगळ्यांनी तो फोटो बघितला असेल, ज्यात विहानच्या आईच्या हातामध्ये बॅट आहे आणि ती म्हणते की माझ्या मुलाला क्रिकेट खेळायला आवडायचं आणि तो ही बॅट न्यायला परत येईल. हा जो सगळा या सगळ्यातला इमोशनल भाग आहे ना, त्याच्या पलीकडे मुंबईकर म्हणून जी असुरक्षिततेची भावना या घटनेनंतर आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये, विशेषतः मुंबईतल्या पालकवर्गाच्या मनामध्ये निर्माण झाली, ती असुरक्षिततेची भावना दूर होणं हे फार महत्त्वाचं आहे. याच्या पलीकडे आपल्याला अगदी काही दिवसातच दुसरी घटना दिसते, ती चांदिवली परिसरामधली. साकी नाक्यामध्ये ज्या ठिकाणी रस्त्यावर चालता चालता एक इसम उघड्या मॅनहोलमध्ये पडला आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. म्हणजे काहीच कल्पना नसताना अचानक एकाएकी जो माणूस नेहमीच्या आपल्या वेळेत कामाला निघालेला आहे, तो रस्त्यावरती अशा पद्धतीनं मृत्युमुखी पडतो. हा किती मोठा धक्का त्या मुंबईकरांसाठी असेल, जे मुंबईकर या सगळ्या पावसामध्ये जीवावर उदार होऊन रस्त्यावरनं प्रवास करणार असतील. हा एक यातला अत्यंत महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. आता या 2 घटना आपल्या समोर आहेत. आता याच्या पलीकडची गोष्ट सुद्धा आपल्याला समजून घ्यावी लागेल. आता या सगळ्या घटना घडल्या त्या फक्त या काही पावसानं घडल्या का? ही कुठली नैसर्गिक आपत्ती होती का, ज्यामुळे झाड पडलं, ज्यामुळे माणूस या मॅनहोलमध्ये पडला? तर तसं दिसत नाही. कारण या दोन्ही घटनांनंतर जी कारवाई झालेली आहे, पालिकेकडनं विशेषतः जी कारवाई करण्यात आलेली आहे, ती कारवाई लक्षात घ्या. पहिल्या घटनेमध्ये निष्काळजी कर्मचाऱ्यांची चूक स्पष्टपणे दिसते. पहिल्या प्रकरणामध्ये काय घडलं तर रस्ते वाहतूक विभागाची ती सगळी जबाबदारी होती, ती जबाबदारी पार पाडली गेली नाही आणि त्यातूनच हा सगळा प्रकार घडला. हे त्यानंतर प्राथमिक अहवालामध्ये पुढे आलं. त्यानंतर 2 महापालिका अधिकाऱ्यांवरती या प्रकरणामध्ये निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. हे कुठल्या प्रकरणाबाबत? तर चेंबूरमध्ये जे झाड पडल्याचं प्रकरण घडलं होतं आणि त्यामध्ये 11 वर्षांचा विहान हा मृत्युमुखी पडलेला होता. त्या प्रकरणाच्या बाबतीत मी म्हणतोय, जिथेही पालिकेची चूक, अधिकाऱ्यांची चूक ही स्पष्टपणे या निलंबनाच्या कारवाईतनं तरी अधोरेखित होते. पुढची घटना साकी नाक्याची आहे. चांदिवलीमधल्या घटनेमध्ये स्पष्ट दिसलं की कुठलेही आदेश नसताना, कुणीही सांगितलेलं नसताना अशा पद्धतीनं रस्त्यामध्ये मॅनहोल
उघडा करून ठेवण्यात आलेला होता, जाळी बसवण्याचं काम करण्यात आलेलं होतं. तिथे कुठल्याही प्रकारचे सुरक्षिततेचे नियम पाळले जात नव्हते. म्हणजे मॅनहोल जेव्हा आपण उघडतो तेव्हा तिथे कोणीतरी त्या ठिकाणी फलक लावणं, बॅरिकेटिंग करणं किंवा एखादा ट्रायपॉड ठेवणं या गोष्टी अपेक्षित असतात. त्या कुठल्याच गोष्टी झाल्या नाही. मुंबईच्या आयुक्त असलेल्या अश्विनी भिडे यांनी सुद्धा ही गोष्ट मान्य केली, त्यांनी सुद्धा ही गोष्ट प्रामुख्याने हायलाईट केली. त्याच्या पलीकडे काय झालं, जर तो कंत्राटदार आहे या सगळ्यामधला, खासगी कंत्राटदार, तो या सगळ्यात फरार आहे. काही जणांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत. त्याच्या पलीकडे पालिकेचे 4 कर्मचारी निलंबित करण्यात आलेले आहेत. त्यामुळे या गोष्टी आपल्याला काय सांगतायत की कुठे ना कुठे या सगळ्यातनं पालिका अडचणीत होती. आता एक लक्षात घ्या, मोठ्या कालावधीनंतर महापालिकेची सत्ता ही भारतीय जनता पक्षाकडे गेलेली आहे. आणि याच्यात गोष्ट महत्वाची काय आहे, शिवसेना आहे की भारतीय जनता पक्ष आहे, हा मुद्दा इथे महत्वाचा नाहीये. पण भारतीय जनता पक्षाचे नेते हे ज्या संवेदनशीलतेनं त्यांनी हे सगळं प्रकरण हाताळणं अपेक्षित होतं ते हाताळताना दिसले नाहीत. आणि याचं उदाहरण काय, तर भाजपचे मुंबईचे अध्यक्ष असलेले अमित साटम, जे मुंबईमधनंच आमदार म्हणून निवडून येतात, मुंबईच्या पश्चिम उपनगरामधनं, ते विधान भवनाच्या परिसरामध्ये चक्क आपल्याला या दोन्ही घटनांचा उल्लेख करत हसताना दिसले. कदाचित आतापर्यंत तो व्हिडिओ इतका व्हायरल झालेला आहे की तुमच्यापर्यंत पण पोहोचला असेल. तुम्ही त्या व्हिडिओमध्ये अमित साटम यांची कृती बघितली असेल. बघितली नसेल तर वर्णन करून सांगतो. झालं असं, त्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय दिसतंय, विधानमंडळाचा सगळा तो परिसर आहे आणि त्या परिसरामध्ये अमित साटम हे जयंत पाटील यांच्यासोबत दिसत आहेत. जयंत पाटील यांचा उल्लेख करून ते म्हणतात की त्यांचं वाक्य आहे या सगळ्यामध्ये, साहेब काल झाडावर होतं आज मॅनहोलवर झालं. आणि असं बोलताना, काल झाडावर होतं आज मॅनहोलवर झालं असं बोलताना अमित साटम हे चक्क हसताना दिसत आहेत. आणि हीच गोष्ट तो व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला खटकते. मग तो मुंबईकर असला काय किंवा महाराष्ट्राच्या देशाच्या कोपऱ्यातनं कुठूनही तो व्हिडिओ बघत असला काय. कारण जर का अशा पद्धतीच्या 2 घटना घडतात जिथे कुठली काही गोष्ट ध्यानीमनी नसताना एक घरातला लहान मुलगा त्यामध्ये जातो, शाळेत शिकणारा 11 वर्षांचा मुलगा जातो, काय किती मोठा दुःखाचा डोंगर असेल. घरात काही ध्यानीमनी नसताना घरातनं कामावर निघालेला एक 55 वर्षांचा माणूस त्यामध्ये जातो आणि त्याच्यावरती जर लोकप्रतिनिधी अशा स्वरूपानं खिल्ली उडवणारं जर वक्तव्य करणार असतील तर याचा अर्थ काय घ्यायचा. आणि म्हणून या घटनेकडे आपण तितक्या संवेदनशीलतेने पाहणं गरजेचं आहे. आता या प्रकारानंतर काय झालं की विरोधकांनी अमित साटम यांच्यावरती टीका केली, जी टीका होणं स्वाभाविक होतं. पण या टीकेनंतर म्हणजे फक्त विरोधकांनी टीका केली अशातला भाग नाही, सर्वसामान्यांनी तुम्ही आम्ही टीका केलेली आहे सगळ्या प्रकारानंतर. पण याच्या पलीकडे अमित साटम किंवा भाजपकडनं कुठल्याही प्रकारची कारवाई या सगळ्यामध्ये होताना दिसली नाही. आणि त्यामुळे हा जो रोष आहे तो वाढत गेला. आता या सगळ्यामध्ये राज ठाकरे यांनी फार खमकी भूमिका मांडलेली आहे. राज ठाकरे यांनी थेटपणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनाच पत्र लिहिलंय. आणि त्या पत्रामधनं राज ठाकरे यांनी जे मुद्दे मांडलेत ते मी वाचून दाखवतो. ते मुद्दे फार महत्वाचे आहेत. सगळा घटनाक्रम आपल्या समोर आहे. आता राज ठाकरे जे म्हणतात ते काय या सगळ्याला लागू होतंय हे समजून घेऊयात. राज ठाकरे या पत्रामध्ये म्हणतात की तुमचा एक आमदार आणि पदाधिकारी लोकांच्या मृत्यूवर फिदी हसतो आणि त्यावर कारवाईचा एकही आसूड ओढला जात नाहीये. एक फार प्रसिद्ध वाक्य आहे जे तुम्ही पण कधी ऐकलं असेल, पॉवर टेंड्स टू करप्ट अँड ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली. पण या एका वाक्याचा अर्थ उद्या समजून सांगण्याची वेळ आली तर सध्याचे भारतीय जनता पक्षाचे तुमचे सहकारी हे आदर्श उदाहरण ठरतील अशी परिस्थिती आहे. कोणाला कशाचाच खेद नाहीये, खंत नाहीये अशी परिस्थिती दिसतेय. आणि या सगळ्यात तुम्ही एकही अवाक्षर बोलत नाही, त्यामुळे सगळे बेफाम झालेले आहेत. हे राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांना पत्रातनं सांगतात. पुढे ते लिहितात की देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत मुख्यमंत्री आहेत, संवेदनशील आहेत असं महाराष्ट्राला वाटत होतं आणि मलाही वाटत होतं. पण हे असले प्रकार जेव्हा होतात आणि त्यावर जेव्हा काहीही खेद तुमच्याकडून व्यक्त केला जात नाही तेव्हा मात्र तुमच्या संवेदनशीलतेबद्दलच शंका घ्यावी लागते असं राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून या पत्रामध्ये म्हटलेलं आहे. त्याच्या पुढे राज ठाकरे लिहितात की आज तुम्ही हा आपला आहे, मग त्यांनी काहीही केलं तरी घाल त्याला पाठीशी असं सुरू केलेलं आहे. त्याने तुम्ही तुमची आणि महाराष्ट्राची प्रतिमा डागाळत आहात असं वाटत नाहीये का? तुमचे मंत्री रोज बेताल विधानं करतायत, त्याबद्दल तुम्ही काही बोलत नाही. तुमचे इतर नेते असंवेदनशीलता उघडपणे दाखवतात, त्यांना तुम्ही काहीही बोलत नाही. कंसात ते लिहितात
की बोलला असता तर परत त्यांची तीच चूक करण्याची हिंमत झाली नसती. पण ते तसेच वागत आहेत. यावरनं समजतंय की तुम्ही त्यांना काहीच समज देत नाही आहात. तुमच्या मौनाचं नेमकं कारण काय, असा प्रश्न राज ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांना विचारताना दिसत आहेत. शेवटला ते राज ठाकरे जे म्हणतात ते महत्वाचं आहे. शेवटला ते म्हणतात की खरं तर असं बेफाम वागणाऱ्यांकडनं तुम्ही राजीनामे घ्यायला हवेत, पण तुम्ही ते का करत नाही आहात माहीत नाही. वेडं-वाकडं वागणाऱ्यांना फडणवीस जबर शासन करतात हे एकदा दाखवून द्या, म्हणजे सगळे सुतासारखे सरळ होतील. तुम्ही सुज्ञ आहात, तुमच्याकडनं अपेक्षा आहेत, असं राज ठाकरे या पत्रातनं म्हणालेले आहेत. राज ठाकरे जे म्हणतायत राजकारण यातलं सगळं आपण बाजूला ठेवलं, ते विरोधात आहेत आणि देवेंद्र फडणवीस आणि भाजप सत्तेत आहेत, ती गोष्ट जर का आपण बाजूला ठेवली तरी सुद्धा अमित साटम यांचं वागणं, त्यांचा त्या दोन्ही घटनांचा संदर्भ घेऊन रिॲक्ट होणं हे कुणालाही सर्वसामान्य माणसाला पटलेलं नाहीये. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते याचे कितपत आणि कुठवर समर्थन करतील हाही एक प्रश्न आहे. देवेंद्र फडणवीसांची याच्यावरती कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाहीये. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया नेमकी काय आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. देवेंद्र फडणवीस या सगळ्याच्या अर्थानं काही कारवाई करतात का, हा या आज घडीचा महत्त्वाचा प्रश्न आहे जो राज ठाकरे विचारू पाहतात. त्यामुळे यानंतर तरी भाजपकडनं कुठलीही अशी कारवाई अमित साटम यांच्या बाबत होते का, जेणेकरून एक मेसेज या सगळ्यातनं जाईल की हो, लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही संवेदनशीलता वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये दाखवणं गरजेचं आहे आणि जर ती तुम्ही दाखवली नाही, ते दाखवण्यात तुम्ही अपयशी ठरलात तर भारतीय जनता पक्ष हा ती तुम्ही दाखवावी यासाठी आग्रही राहील. अशी भूमिका तरी किमान भाजपकडनं घेतली जाते का हे बघणं या सगळ्यामध्ये महत्त्वाचं असेल. अर्थात या सगळ्या प्रकारावरती तुमची काही मतं असतील ती कमेंट सेक्शनमधनं नक्की व्यक्त करा. राज ठाकरे जे म्हणतायत ते चुकीचं आहे का, की राज ठाकरे जे म्हणतायत जी मागणी करतात ती मागणी योग्य आहे, यावर तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट सेक्शनमधनं सांगा. या व्हिडिओसाठी कॅमेरा हाताळलाय माझा सहकारी अमर सकपाळ यानं. बोलभिडूसाठी मुंबईतनं मी गुरुप्रसाद.